So now let us see the example number 4. एक्झाम्पल नंबर 4 असा आहे. फळ्यावर मी लिहिलेलं फिगर काढलेली आणि लिहिलेलं पण आहे. बघा, ही फिगर आहे. या फिगरमध्ये O इज द सेंटर ऑफ द सर्कल, म्हणजे O हा वर्तुळाचा केंद्र आहे. सेग AB, सेग AC आर टँजंट सेगमेंट्स, म्हणजे AB आणि AC या टँजंट सेगमेंट्स आहेत, म्हणजे स्पर्शिका खंड आहेत. रेडियस ऑफ अ सर्कल इज R. या वर्तुळाची जी त्रिज्या आहे ती आहे R, म्हणजे OA पण R आहे आणि OC पण R आहे. तसंच लेंथ AB इज ऑल्सो इक्वल टू R. लेंथ AB पण किती आहे? R आहे. आपल्याला हे प्रूव्ह करायचंय क्वाड्रिलॅटरल ABOC, म्हणजे हा जो काही चौकोन तयार झालेला आहे हा स्क्वेअर आहे, हे आपल्याला प्रूव्ह करायचंय. मग इथे आपण काय कन्स्ट्रक्शन केलं तर ड्रॉ सेग OB अँड OC. तुम्हाला OB आणि OC या सेगमेंट ड्रॉ करायच्या. या तुमच्या आकृतीत दिलेल्या नाहीयेत, ह्या आपल्याला करायच्या आणि मी ह्या ऑलरेडी करून ठेवलेल्या होत्या. ठीक आहे. सो आपल्याला रेषाखंड OB आणि रेषाखंड OC काढावे लागले. आता आपल्याला हे सिद्ध करायचंय की हा जो चौकोन आहे हा चौरस आहे, इट्स अ स्क्वेअर. मग आपण हे कसं करणार तर आपण प्रूफ कडे जाऊया. सगळ्यात पहिले आपण काय लिहिणार तर OB इज इक्वल टू OC, म्हणजे OB आणि OC कॉन्ग्रुएंट आहेत बिकॉज दे आर द रेडियाई ऑफ द सेम सर्कल, कारण त्या एकाच वर्तुळाच्या त्रिज्या आहेत. मग इथे आपण काय लिहूया की सेग OB is equal to seg OC because reason लिहा रेडियाई ऑफ सेम सर्कल, एकाच वर्तुळाच्या त्रिज्या. मग त्याला त्यांनी काय म्हटलंय की रेडियस ऑफ अ सर्कल इज R. मग आपण इथे लिहूया therefore OB is equal to OC is equal to R. इथे आपण रिझन लिहूया गिव्हन, कारण तुम्हाला गिव्हन मध्येच दिलं की तुम्ही रेडियस R कन्सिडर करा. तसंच AB इज इक्वल टू AC, सेग AB इज इक्वल टू सेग AC. का सेम आहेत या? कारण AB आणि AC ह्या एकाच बाह्य बिंदूतून काढलेल्या स्पर्शिका आहेत. दीज आर द टँजंट्स ड्रॉन फ्रॉम कॉमन एक्सटिरियर पॉइंट, आणि एकाच बाह्य बिंदूतून काढलेल्या स्पर्शिका समान असतात. मग सेग AB इज इक्वल टू सेग AC बिकॉज टँजंट्स ड्रॉन फ्रॉम कॉमन एक्सटिरियर पॉइंट. Tangents drawn from same point किंवा same exterior point, एकाच बाह्य बिंदूतून काढलेल्या स्पर्शिका, एकाच बाह्य बिंदूतून काढलेल्या स्पर्शिका असं आपण लिहू शकतो. पण त्यांनी आपल्याला काय सांगितलंय लेंथ AB इज R. मग therefore AB इज इक्वल टू AC इज इक्वल टू R. पुन्हा तुम्ही रिझन इथं गिव्हन लिहू शकता की AB जर R असेल तर AC पण R असणार आहे. हे स्टेटमेंट 1, हे स्टेटमेंट 2. बघा, OB इज इक्वल टू OC इज इक्वल टू R, AB इज इक्वल टू AC इज इक्वल टू R. Therefore OB इज इक्वल टू OC इज इक्वल टू AB इज इक्वल टू AC इज इक्वल टू R. म्हणजे चारही R आहेत, म्हणजे ही पण R, ही पण R, ही पण R आणि ही पण R, सगळ्याच R आहेत. म्हणजे हा रंबस झाला, हा झाला समभुज चौकोन. Therefore quadrilateral ABOC is a rhombus. म्हणून चौकोन ABOC हा समभुज चौकोन आहे. हा समभुज चौकोन आहे. बट अँगल OBA, हा जो अँगल आहे हा राईट अँगल असेल, बट अँगल OBA इज इक्वल टू 90 डिग्रीज बिकॉज टँजंट इज परपेंडिक्युलर टू रेडियस. स्पर्शिका ही संबंधित त्रिज्याला लंब असते. टँजंट इज परपेंडिक्युलर टू रेडियस, म्हणजे स्पर्शिका ही संबंधित त्रिज्याला लंब असते असं आपण लिहू शकतो. हा, therefore quadrilateral ABOC इज अ स्क्वेअर. का? कारण हा ऑलरेडी रोम्बस आहे. इथे आपण प्रूव्ह केलं की हा रोम्बस आहे आणि रोम्बसचा एक जरी अँगल राईट अँगल असेल, म्हणजे समभुज चौकोनाचा एक जरी कोण काटकोन असेल तरी तो काय होतो? स्क्वेअर होतो. मग इथे रिझन लिहायचं. रिझन इफ एनी वन अँगल ऑफ अ रोम्बस is 90 degrees, then it becomes
स्क्वेअर. म्हणजे समभुज चौकोनाचा एक जरी कोण 90 अंश असेल, काटकोन असेल, तर तो चौरस असतो. आणि मग देअरफॉर एबीओसी इज अ स्क्वेअर. क्वाड्रिलॅटरल एबीओसी इज अ स्क्वेअर म्हणजे चौकोन एबीओसी हा चौरस आहे. आय होप सगळ्यांना हे एक्झाम्पल कळलं असेल. हे होतं एक्झाम्पल नंबर 4. आता आपण पाहूयात एक्झाम्पल नंबर 5. एक्झाम्पल नंबर 5 आपल्याला त्यांनी असं दिलेलं आहे, एक पॅरेललोग्राम आहे आणि पॅरेललोग्रामच्या चारही साइड्सना टच करणारं एक सर्कल काढलेलं आहे. म्हणजे बघा, हा सर्कल आपण आधी काढलं आणि आता आपण त्याच्या असं आपण ही फिगर काढलेली आहे. ठीक आहे. आता याच्यात त्यांनी आपल्याला नावं पण दिलेली आहेत. नावं अशी आहेत बघा, हा जो सेंटर आहे हा टी आहे, हा नंतर हा सी, डी, एच, एफ, बी, ई, ए. म्हणजे ए बी सी डी हा पॅरेललोग्राम आहे. एक सर्कल चारही साइडना टी सेंटर असणारा सर्कल याच्या साइड्सना टच करते ई एफ जी एच या पॉइंटमध्ये. म्हणजे एबीसीडी हा समभुज चौकोन आहे. टी केंद्र असणारा वर्तुळ ह्या चारही बाजूंना ई एफ जी एच या पॉइंटमध्ये टच करतंय. त्यांनी आपल्याला काही लेंथ दिलेल्या आहेत. एई जी आहे ती 4.5 आहे, ही लेंथ आहे 4.5 आणि ईबी जी लेंथ आहे ही आहे 5.5. ईबी जी आहे ती 5.5 आहे, एई जी आहे ती 4.5 आहे. आपल्याला काय करायचंय, वी आर सपोज टू फाइंड आउट डिस्टन्स एडी. आपल्याला एडीची लेंथ काढायची आहे. लेंथ एडी आपल्याला फाइंड आउट करायची आहे. ठीक आहे. मग आता आपण इथे कोणती प्रॉपर्टी वापरणार, तर एकाच बाह्यबिंदूतून काढलेल्या स्पर्शिका एकरूप असतात. टँजंट्स ड्रॉन फ्रॉम कॉमन एक्सटिरियर पॉइंट्स आर कॉन्ग्रुएंट. मग असं जर आपण म्हटलं तर एई विल बी कॉन्ग्रुएंट टू एएच. एई विल बी कॉन्ग्रुएंट टू एएच. पण त्याच्या आधी आपण काय करूया, त्याच्या आधी आपण पूर्ण एबीची लेंथ काढून घेऊया. म्हणजे बघा, एबी इज इक्वल टू एई प्लस ईबी. रिझन काय लिहायचं याला, ए डॅश ई डॅश बी. ए ई बी हे कॉलिनियर आहेत, एकरेषीय आहेत म्हणून. मग एबी इज इक्वल टू 4.5 प्लस 5.5 म्हणजेच एबी इज इक्वल टू 10 युनिट्स. म्हणजे एबी किती आली, 10 युनिट्स. हे आपल्यासाठी महत्वाचं आहे. आता मी तुम्हाला जे बोलले ते आपल्याला करायचंय. कॉमन एक्सटिरियर पॉइंट मधून काढलेल्या टँजंट्स कॉमन असतात. मग ते आधी आपण लिहूया इथे. टँजंट्स ड्रॉन फ्रॉम कॉमन exterior points are congruent. म्हणजे एकाच बाह्यबिंदूतून काढलेल्या स्पर्शिका एकरूप असतात. therefore AE is equal to AH. AE is equal to, याला आपण स्टेटमेंट 1 म्हणलं पाहिजे. AE is equal to AH. स्टेटमेंट 2. नंतर BE is equal to BF. BE is equal to BF. ह्याला म्हणा स्टेटमेंट 3. त्यानंतर DG is equal to DH. DG is equal to DH. स्टेटमेंट नंबर 3. आणि GC is equal to CF. GC is equal to CF. ह्याला म्हणा स्टेटमेंट नंबर 4. आता काय करा, 2, 3, 4, 5. सॉरी, ह्याला 4 म्हणावा लागेल आणि याला 5. तर 2, 3, 4, 5 यांची करा ऍडिशन. ऍडिशन कशी करायची, लेफ्ट हँड साइड मध्ये लेफ्ट हँड साइड ऍड करायची, राईट हँड साइड मध्ये राईट हँड साइड ऍड करायची. म्हणजे काय होईल, एई प्लस बीई प्लस डीजी प्लस जीसी बाय 2 प्लस 3 प्लस 4 प्लस 5. ओके. एई प्लस बीई
प्लस DG प्लस GC इज इक्वल टू AH प्लस BF प्लस DH प्लस CF. ठीक आहे. आता यांची ऍडिशन करा, ह्याच्या दोघांची करा, ह्या दोघांची करा, याची आणि याची करा, याची आणि याची करा ऍडिशन. बघा AE प्लस BE, AE प्लस BE म्हणजे पूर्ण AB होते, मग इथे AB लिहा, प्लस DG प्लस GC म्हणजे पूर्ण DC होते, मग इथे DC लिहा, इज इक्वल टू AH प्लस DH, AH प्लस DH म्हणजे पूर्ण AD होते, प्लस BF प्लस CF म्हणजे BC होते. राईट. मग इथे राहायचं, बट क्वाड्रिलॅटरल ABCD इज अ पॅरलेलोग्राम म्हणजे चौकोन ABCD हा समांतरभुज चौकोन आहे. मग त्याच्या अपोजिट साइड्स कॉन्ग्रुएंट असतात, त्या सम्मुख बाजू एकरूप असतात. देअरफॉर AB इज इक्वल टू DC अँड AD इज इक्वल टू BC. रिझन लिहायचं, अपोजिट साइड्स ऑफ पॅरलेलोग्राम म्हणजे समांतरभुज चौकोनाच्या सम्मुख बाजू एकरूप असतात म्हणून. मग इथे AB प्लस DC च्या ऐवजी तुम्ही AB प्लस AB असं लिहू शकता, कारण तुम्ही काय केलं, AB म्हणजेच DC, DC म्हणजेच AB, मग तुम्ही DC च्या ऐवजी AB सबस्टिट्यूट केला, इज इक्वल टू AD प्लस BC. मग तुम्ही इथे BC च्या ऐवजी AD सबस्टिट्यूट करू शकता, AD प्लस AD. राईट. देअरफॉर 2AB इज इक्वल टू 2AD. मग 2 कॅन्सल होतील, देअरफॉर AB इज इक्वल टू AD. पण आपल्याला माहिती आहे AB किती आहे, 10 युनिट्स. देअरफॉर AD इज इक्वल टू 10 युनिट्स फ्रॉम 1. असं आपण रिझन लिहू शकतो. सो अशा प्रकारे आपण हे एक्झाम्पल नंबर 5 सॉल्व्ह केलेलं आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहूयात एक्झाम्पल नंबर 6 and 7.